भगवान श्री ज्ञानोबराया फार सुंदर सूत्र सांगतात जीवनाचं. तुम्हाला मोठं व्हायचंय, ठीक आहे, तुम्ही मोठे व्हाल, परंतु त्यासाठी तुम्हाला ज्ञानी माणसं मिळणं गरजेचं. बरं, ज्ञानी माणसं तुम्हाला मिळाले तर एकच काम करा की त्यांच्या नजरेमध्ये कमी होऊ नका, त्यांच्या नजरेतून पडू नका. त्यांच्या नजरेमध्ये तुमची किंमत तुम्ही ठरवा. तुमचं एक वजन बनवा. वजन बनवा म्हणजे पारड्यामध्ये बसवायचं आणि अनेक किलोचं माप टाकायचं असं वजन नव्हे, तर ज्ञानी माणसांकडे त्यांच्या नजरेमध्ये तुम्ही विश्वास संपादन करा. आणि असं जर तुम्ही केलं ना तर ज्ञानी माणसं तुम्हाला मोठं होण्याचं सूत्र सांगतील. अहो एवढंच काय, तर ते तुम्हाला आज्ञा करतील. नवे नवे त्यांच्या सारखंच अगदी हुबेहूब ते तुम्हाला मोठं करतील. एवढी ताकद त्यांच्यामध्ये असते. फक्त तुम्ही त्यांचं ऐका, आपलं सांगू नका, त्यांचं तुम्ही ऐका, त्यांच्या नजरेमध्ये बसा, त्यांचा विश्वास संपादन करा. आणि म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात की माझ्या गुरूंची सुद्धा श्रीमंत अशा प्रकारची नजर आहे, कृपादृष्टी आहे. जशी जगदंबा असते शक्ती स्वरूप, तर त्या माझ्या श्रीगुरूंच्या नजरेची सुद्धा त्या जगदंबेच्या भवानीच्या शक्तीसारखी शक्तिशाली अशी नजर आहे, कृपादृष्टी आहे. आणि म्हणून आता ते मला आज्ञा करतायत आणि म्हणून मी ग्रंथ निरूपण या ठिकाणी करणार आहे. माझ्या गुरूंना वंदन करून या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मी निरूपण करणारे. माऊली मोठं गोड लिहितात. म्हणून अंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञा आपे माते ग्रंथ निरूपिणी. कल्पवृक्ष आहे माझ्या गुरूंची नजर, श्रीमंत आहे माझ्या गुरूंची नजर, जगदंबेसारखी शक्तिशाली आहे माझ्या श्री गुरूंची नजर. आणि म्हणून त्या कृपादृष्टीला मी वंदन करतो आणि त्यांच्या आज्ञेनं ज्ञानेश्वरीचं निरूपण करतो असं माऊली म्हणतायत.